जय श्रीकृष्ण. सुप्रभात मित्रांनो. आजचा दिवस तुम्हाला आनंदात, सुखात, समाधानात जाऊ. आपण भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग या संदर्भात विवेचन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की पृथ्वीवर जे काही निर्माण केले आहे ते तुमच्यामुळे नाही, ते सर्वांचं जन्मदाता करता कर्तव्य आहे. त्यामुळं कोणी त्या ब्रह्मात राहू नये आणि कृष्ण भक्तीमध्ये जे विलीन होतात, जे त्याचे अनुकरण करतात, याचेच वर्णन पुढील श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. चला तर पुढील श्लोकाकडे वळूयात. यज्ञदार चरिती श्रेष्ठस्तव देवतरो जनः स यत्परमामं कुरुते लोकस्तव नुर्वतते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. श्रेष्ठ लोक जे जे करतात त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. त्यामुळं जी काय श्रेष्ठ मंडळी आहे जे जे करतील त्याचे अनुकरण व त्याचे आदर्श हे त्यामागील पिढी करत असते. तात्पर्य: सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांचा धूम्रपान बंद करणार कसा? किंवा धूम्रपान तो इतरांचा बंद करू शकत नाही किंवा इतरांना तो शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुकरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचा पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवतही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुकरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराचा पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राजाचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. न मे पार्थस्थिती कर्तव्यम त्रिषु लोकेषु कश्चिन् नानवाप्तामवाप्तव्यम्.
तमुयम वर्तम यवम च कर्मणी. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही, आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. तात्पर्य: वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तमीश्वराणां परममहेश्वरं तं देवतानां परमच दैवतं पतिपतीनां परमपरस्ताद इदं देवं भुवनेश्वरं न तस्य कार्यकरणं च विद्यते न तस्य स्वाभिकच्छदृश्यते पराशस्य शक्तिवर्धे वैविध्ये श्रूयते स्वाभाविको ज्ञानबल क्रियाच. परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकाचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतानीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियंताचे सर्वश्रेष्ठ नियंता आहे. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारे पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि ते सर्व कारणांचे परमकारण आहेत. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआप स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. ते मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे. त्याच्यासाठी विविध कर्तव्य आहेतच, पण त्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करायचे नसते. त्याला निश्चित कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचा नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहे. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यात क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. यदि हम न वर्तयम जातु कर्मण्यतंदितः मम वर्तमानं वर्तते मनुष्यः पार्थ सर्वशः. कारण मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुकरण करतील. तात्पर्य: आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णासाठी नसून बद्ध जीवांसाठी असले
तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमाचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पद्धतचिन्हांचे अनुकरण केले असते. श्रीमद्भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. उत्सिदेयुरिमे लोकान कुर्या कर्म चेदहम संघर्ष्य च कर्ता शामूहम न्यामीमाहा प्रजाहा. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. तात्पर्य: वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्र प्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणे ते अशा विधिबंधनाचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखायची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंताकडे जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जर आपल्याला भगवंताच्या पद्धतचिन्हांचे अनुकरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंताने आपल्याला बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंताच्या उद्देशाचे व उपदेशाचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद्भागवत सांगते की नैतस्य माचरे जातु मनसापि हनीश्वरः विनश्यत्याचरण माढ्यापि दारुदोत्र अस्तब्धिज विषयम् ईश्वराणां वचः सत्यं तथैव वाचारितं क्वचित् तेषां यतु सोयचक्तं बुद्धिमास्तं समाचरत. मनुष्याने भगवंत आणि त्याच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशाचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशाचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषयाचा समुद्र पिऊ नये. ईश्वर किंवा वास्तविकपणे सूर्यचंद्राच्या हालचालीवर नियंत्रण करतात. त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वराचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकराने महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषयाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल.
भगवान शिवांचे अनेक बोंधू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशी अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात जात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे काही बंधू भक्त आहेत जे भगवंताच्या रासलीला किंवा प्रेमनृत्य यांच्याद्वारे भगवंताचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु हे लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशाचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंताची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यादि द्वंद्वास्तव सक्त किचिर परशुलोकर संग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांचा आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तात्पर्य: कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छेनुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. तो श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्याला इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुपित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. तरी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबूयात. जय श्रीकृष्ण. आपण याचे विवेचन शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.